बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील शारसिव गाव गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांकरिता चर्चेत असलेलं. या गावातील मनीष जाधव, प्रवीण राजगुरू आणि पंकज वाघ या तिघांनी आता आंदोलन अधिक तीव्र करत पेन टाकळी प्रकल्प धरणात जलसमाधी आंदोलन सुरू केलंय. गावातील गट नंबर 19 मधील सुमारे 60 आर जमीन हिंदू स्मशानभूमीकरिता खुली करून देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच स्मशानभूमीवर लावण्यात आलेली झटका मशीन हटवावी आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं, अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहे. आज आम्ही तिघे जलसमाधी आंदोलन करत आहे. सारशू येथील ग्रामपंचायतले काही किरकोळ विषय आहेत. ते किरकोळ विषय असून हे जाणीवपूर्वक मामा भाषे हे सरपंच, जो भासा आहे तो सरपंच आहे आणि मामा आहे तो गावातले खेळ चालवतो. त्यामुळे या सारशूचे विषय सुटता सुटेना. शासन दरबारी वारंवार निवेदन, आंदोलन, मोर्चे, तक्रार अर्ज देऊन सुद्धा काही उपयोग नाही. जसं UP बिहारचं राज्य चालू आहे तसं या सारशू ग्रामपंचायतचं इथं शासन चालू आहे. त्यामुळे आमच्या कुठल्याही मागण्या ज्या आहे त्या मागण्याची कुठेतरी पूर्तता होताना दिसत नाही व याला कुठेतरी प्रशासनसुद्धा आम्ही जबाबदार धरतो. कारण गावातील काही लोक प्रशासनाची दिशा भरकवत आहे, त्यामुळे या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. परंतु आम्ही आज जलसमाधी आंदोलन करत असताना जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जसं हिंदू स्मशानभूमी मोकळी झाली पाहिजे, झटका मशीन काढली पाहिजे, बनातल्या विहिरीतली मोटर काढली पाहिजे, शाळेजवळचं अतिक्रमण हे ताबडतोब त्याची दखल घेऊन ते काढलं पाहिजे. या मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं जलसमाधी आंदोलन चालूच राहणार आहे. या मागण्यांकरिता यापूर्वी अनेक वेळा आंदोलन करण्यात आलंय, निवेदन देण्यात आली, मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आम्ही वारंवार प्रशासनाकडे विनंती अर्ज केले, निवेदनं दिले, आंदोलनं केले. आज आम्ही तिघ जण, प्रवीण राजगुरू, पंकज वाघ, मनीष जाधव, आम्ही तिघ जण जलसमाधीचं आंदोलन करत आहे. वारंवार प्रशासनाकडे आम्ही निवेदनं दिले, पण मात्र प्रशासन संथगतीने काम करत आहे. कुठल्याच प्रकारे प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही व हिंदू स्मशानभूमीची 60 जमीन ही खुली केली नाही. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहे. आणि काल संध्याकाळी आंदोलनकर्त्याच्या घरावर सराज गुन्हेगार प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी दगडफेक व घरावर हल्ला चढवला. म्हणजे ह्या प्रल्हाद कचरू शेजूळला एवढी हिंमत कुठून आली? सारशू गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, तरी अशा गावगुंडावर ताबडतोब पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात यावी व आपलं सारशू येथील 60 आर जमीन जी आहे हिंदू स्मशानभूमीची ही खुली करण्यात यावी व शाळाभोवतील जे अतिक्रमण आहे ते तत्काळ काढण्यात यावं व या हिंदू स्मशानभूमीमध्ये जी अंत्ययात्रा निघती ती अंत्ययात्रा त्या हिंदू स्मशानभूमीमध्ये येऊ नये म्हणून त्यानं प्रल्हाद कचरू शेजूळ यांनी झटका मशीन लावली. झटका मशीन ही जनावरांसाठी वापरल्या जाते, पण हा प्रल्हाद कचरू शेजूळ हा गावठाणमध्ये असलेले हिंदू स्मशानभूमीला झटका मशीन लावलेली आहे. तिथं त्या कारणामुळं हिंदू समाजातील लोकांना तिथं मज्जाव केला जातो व तिथं कुठं अंत्ययात्रेला विरोध केला जातो. तरी प्रशासनाने जी दखल घेण्यात यावी. यामुळे अखेर त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा टोकाचा मार्ग स्वीकारला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता प्रशासन या गंभीर परिस्थितीत काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण मेहकर तालुक्याचं लक्ष लागलं आहे. वारंवार आम्ही प्रशासनाला येथे जवळजवळ 3 वर्षापासून हा लढा आमचा सातत्याने चालू आहे. त्यामध्ये आम्ही तिघ जण मागच्या जून महिन्यामध्ये सुद्धा आम्ही इथे जलसमाधी आंदोलन केलं होतं. त्यामध्ये सुद्धा हाच विषय होता की जी काही सारशूची 60 आर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव आहे, परंतु त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे तो व्यक्ती आहे प्रल्हाद कचरू शेजूळ. आंदोलन करणं हा काय गुन्हा आहे का? मला सांगा. आम्ही तिघ जण सातत्याने समाजहिताच्या कामासाठी लढत असतो, परंतु प्रल्हाद कचरू शेजूळ नावाची व्यक्तीने रात्री आमचे मित्र मनीष जाधव यांच्या घरावरती 10:30 वाजेच्या दरम्यान हल्ला चढवला. आज माझे मित्र अपंग आहेत आणि माझंही गावामध्ये राजगुरूचं घर एकटं आहे आणि माझे मित्र पंकज वाघ हे सुद्धा एकटेच. फक्त आम्ही तिघे समाजहिताच्या कामाच्या मागण्या ज्या आहेत, गाव लोकांच्या ज्या मागण्या त्यांच्यासाठी आमचा लढा चालू असतो. तर ही लोकशाही नसून प्रल्हाद कचरू शेजूळ ही दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी माझी पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की याच्यावरती कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी. कारण जसं पंकज भाईने सांगितलं की हे माम भाषे दोघं गाव चालवतात, खरोखर UP बिहार सारखी या सारशूची परिस्थिती यांनी निर्माण करून ठेवली आहे. तर माझी प्रशासनाला परत विनंती आहे
की प्रल्हाद कचरू शेजूळवरती कठोर कारवाई करण्यात यावी, कारण सर्वात जास्त जर अतिक्रमण कोणी केलं असेल शासकीय जागेवरती तर ते केलेलं आहे प्रल्हाद कचरू शेजूळने. आज शाळा बघायला जा, शाळाच्या खिडक्या सुद्धा उघडत नाही. त्यानंतर जी हिंदू स्मशानभूमी 60 जमीन जी आहे यांनी तिच्यावरती कब्जा केलेला आहे आणि तिला झटका मशीन लावलेली आहे की कारण लोकांनी आत येऊ नये. आज जर सारशू गावामध्ये कोणी जर वारलं तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की त्याला आपण जाळावं कुठं. ठीक आहे, ज्याच्या जमिनी जवळपास आहे ते लोक त्यांच्या जमिनीमध्ये नेतात, पण आमच्यासारख्या गोरगरिबांना काय करायचं, ते प्रेत कुठं जाळायचं, या प्रशासनाच्या दारात जाळायचं आहे का, हे मला तुम्ही सांगा. तुम्ही प्रत्यक्षात पाहणी करा. आज रोजी त्याच्यावरती त्यांनी जांबाचा मळा तयार केला का, तर माझी जागा निघू नये, परंतु ही शासकीय जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे, जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही, जोपर्यंत झटका मशीन निघणार नाही, तोपर्यंत आम्ही तिघे जण आमचे जीव गेला तरी चालेल, परंतु ह्यावेळेस आम्ही उठणार नाही.